हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली मी आता म्हणजे दुपारून शेतातून घरी आले आहे, कारण मला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायचे होते. तर त्यासाठीच 32 साईजच्या ब्लाऊज आहे, तसेच बिना अस्तरचा आहे. तर तेच मी आज कटिंग करणार आहे. तर 8 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग घेतला, तसे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन व उंची या कस्टमरांची 13 इंच होती, तसेच 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी. तर दोन्ही साईडकडून म्हणजे 14 इंचाला मार्किंग करून घेतली आहे. तसेच शोल्डर हे 5 इंच घेणार आहे आणि मुंढा 5.5 इंच. तर अशा पद्धतीने बॅक साईडसाठी म्हणजे पूर्ण मी मार्किंग करून घेतली आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता. तसेच मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून मुंड्याच्या लाईनला म्हणजे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसुद्धा घेतला आहे. तसेच मुंढा दोन्ही साईडला आखून घेऊन आता तिरकसमध्ये म्हणजे 1.5 इंचाला क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहे. पण त्याआधी म्हणजे एकदा चेक करून घेतं की मेजरमेंट बरोबर घेतलं आहे का. तर तसेच आणि सेंटर म्हणजे 5.5 इंचाचा 2.25 इंचाला सेंटर काढला आणि अशा पद्धतीने मुंड्याला गोलाई दिली. तर फायनली बॅक साईडची पूर्ण मार्किंग झाली आहे आणि आता जी मार्किंग आहे तर त्याच मार्किंगवरती प्रॉपर असं कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आता कटिंगसुद्धा झालेली आहे. तर म्हणजे बॅक साईड तसेच बाही वगैरे मी कटिंग करत असते, तर तेव्हा मी म्हणजे आपलं जे पेपर कटिंग असते तर ते मी यूज नाही करत. तर मला सवय झाली आहे, तर मेजरमेंटनुसारच मी कटिंग करून घेत असते. तर आता जे काही कटोरीचे पार्ट आहेत, तर कटोरी हे मी अगोदरच पेपर कटिंग करून ठेवली होते. तर तेच आता मी त्यांचाच वापर करून म्हणजे कटिंग करणार आहे. तर कटोरी साईड पार्ट तसेच क्रॉसपट्टी काढून घेतली आहे आणि मागचा पार्ट आणि स्लीव्ज ही म्हणजे मेजरमेंटनुसार मेन कापडावरतीच कटिंग करत असते. तर इथं कटोरीसुद्धा मी तिरकसमध्ये ठेवली आहे, कारण कापडामध्ये कटिंग केल्याने ती फिटिंगला चांगल्या पद्धतीने बसत असते. तर त्याच्यामुळेच आणि जसेचे तसे आखून, कारण ह्या कस्टमरांचं मी आधीच मेजरमेंट घेऊन पेपर कटिंग केली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही स्टिचिंग किंवा मार्जिनसाठी काही घेणार नाही. जसेचे तसे आखून प्रॉपर त्याच मार्किंगवरती कटिंग केली आहे. तर बाहीसुद्धा लांब बाही आहे, तर आधी बाही कटिंग करून घेणार आहे आणि नंतर काही जे राहिलेले पार्ट आहेत तर ते कटिंग करणार. तर त्यासाठी 4 पदरी घडी घातली आहे आणि छातीचा चौथा भाग खाली म्हणजे 8 इंचाला मार्किंग केली. तसेच बाहीची लांबीसुद्धा 8 इंचच होते. तर बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी 2 इंच एक्स्ट्रा पट्टी फोल्ड करण्यासाठी घेतली आहे व कॅप हाईट 3 घेतली. तसेच ती कॅप हाईटपासून 1 इंच आणि इकडच्या साईडनं सुद्धा 1 इंच हे दोन्ही तिरकस लाईने जोडून घेतले आणि खाली घेराची मार्किंग करून तिथंसुद्धा तो पॉईंट जोडून घेतला. त्याच्यानंतर त्या तिरक्या लाईनचा सेंटर काढला आणि सेंटरचा पुन्हा सेंटर काढला. तर अशा पद्धतीने म्हणजे मागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी अशा पद्धतीने मी आकार दिला आणि आता जशी मार्किंग केली आहे तर त्याच मार्किंगवरती कटिंग करणार आहे. आणि पुढच्या भागाची तसेच मागच्या भागाची मार्किंग झाल्यानंतर म्हणजे ते कटिंग करून आता पुढच्या भागाचा म्हणजे जो गोलाईचा जास्त भाग असतो तर तो लगेचच कटिंग करून घेणार आहे नंतर, कारण विसर पडतो तर त्यासाठीच. तर आता जे काही राहिलेले पार्ट आहेत तर तेच कटिंग करणार आहे. तर अशा पद्धतीने आता साईड पार्ट राहिला होता तर तो सुद्धा जसेचे तसे म्हणजे हे थोडं पातळ आहे कागद, त्यामुळे मला असं नीट मार्किंग करायला जमत नव्हतं. तर मी पट्टीच्या सहाय्याने एकदम स्ट्रेट लाईन आखून आणि एका हाताने म्हणजे त्या कागदाला जे पेपर कटिंग आहे तर त्याला दाब देऊन ठेवत आहे, कारण सरकून जाते आणि त्याच्यामुळे मग थोडं मार्किंगला प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठीच तर
अशा पद्धतीने म्हणजे ह्या भागाची सुद्धा पूर्ण मार्किंग झाली आहे आणि आता तो सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे. नंतर अजून क्रॉसपट्टी वगैरे बाकी आहे, तर बिना अस्तरच्या ब्लाऊजला मी 2 क्रॉसपट्टी लावत असते, तर त्याचप्रमाणे कटिंगसुद्धा करणार आहे. आणि 1 मीटर कापड आहे, म्हणजे कस्टमरांनी आधीच म्हणजे त्यांना लॉंग बाहीसाठी 1 मीटर लागत असतं, तर ते बरोबर घेऊन आले आहे. तर त्याच पद्धतीने म्हणजे सर्व पार्टची कटिंग वगैरे होऊन सुद्धा म्हणजे काही कापड म्हणजे शिल्लक उरला होता, तर अशा पद्धतीने तर क्रॉसपट्टी मी ठेवली आहे. आणि खाली क्रॉसपट्टीसाठी म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा मी घेत असते, कारण क्रॉसपट्टी जोडायला आणि खालीसुद्धा दाब शिलाई वगैरे देत असतो, तर तिथंसुद्धा मार्जिन लागत असते, तर त्यासाठीच एक्स्ट्रा इंच म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेत असते. तर नेहमीच मी ह्याच पद्धतीने कटिंग करत असते. तर आणखी एक क्रॉसपट्टी कटिंग करणार आहे, कारण मी 2 क्रॉसपट्टी आहे जॉईंट करत असते आणि त्यामुळे म्हणजे ब्लाऊजला खूपच छान पद्धतीने फिनिशिंग येत असते. तर अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या म्हणजे क्रॉसपट्टीसाठी सुद्धा मार्किंग झाली आहे आणि खाली जो गॅप दिसतोय तर तिथं अर्धा इंच सोडून कट करून घेणार आहे. तर अशा म्हणजे 2-2 अशा पद्धतीने तर मी 4 क्रॉसपट्ट्या कटिंग केल्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडून ब्लाऊज स्टिचिंग करणार आहे. तर खरंच त्यामुळे ब्लाऊज दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा ब्लाऊज दिसतो. तर आता इतका कापड म्हणजे जास्तीचा आहे, तर त्यात मी म्हणजे पायपिंगसाठी सुद्धा पट्ट्या काढून घेणार आहे. तर पायपिंगसाठी म्हणजे नेहमी तिरका कापड मध्येच कट करा, जेणेकरून म्हणजे पायपिंग चांगली येते. तसेच इथं मी 1.25 इंचची पट्टी कट केली आहे, त्यामुळे म्हणजे जास्त एक्स्ट्रा पण होत नाही आणि कमीसुद्धा होत नाही. तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करा, नक्कीच फायदा होईल. तसेच कटिंग कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणजे आपण काही पार्ट हे पेपर कटिंग अगोदरच करून ठेवल्यामुळे कटिंग अगदी खूप कमी वेळात होत असते. तर पाहू शकता मी किती म्हणजे वेळात कटिंग केले आहे. तर तुम्हीसुद्धा म्हणजे ही ट्रिक नक्की यूज करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर भेटूया आपण अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.